नमस्कार. गीता भगवद्गीतेच्या निरूपणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायाचं निरूपण किंवा त्याच्यावर विवेचन करतो आहोत. लेट मी शेअर माय स्लाइड्स फर्स्ट. आपण मागच्या एका सेशनमध्ये कालच्या सेशनमध्ये भगवद्गीतेच्या चॅप्टर 3 मधले पहिले 10 श्लोक आपण बघितले होते. त्याची पटकन थोडक्यात एक मी रिवाईज करते. भगवद्गीतेच्या 3ऱ्या कर्मयोग नावाच्या अध्यायामध्ये अर्जुन प्रथमतः एक प्रश्न विचारतो की जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर जनार्दन तत्किं कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. की तू मला तू म्हणतोयस की बुद्धियोग किंवा ज्ञानयोग हा कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, मग मला का बरं या युद्ध कर्मामध्ये तू ढकलतो आहेस? ओके. सो त्यासाठी उत्तर देताना श्रीकृष्णाने 2 प्रकारचे योग सांगितले, सांख्ययोग आणि कर्मयोग, किंवा ज्याला सांख्ययोगी किंवा ज्ञानयोगी असं म्हटलं जातं, आणि इतर जे असतात त्यांना कर्मयोगी. ह्याचा काल आपण उहापोह केला होता. आणि त्यांनी सांगितले की जर तू कर्म आरंभच नाही केलास तर तुला नैष्कर्म्य अवस्था कशी प्राप्त होणार? त्यामुळे नैष्कर्म्य अवस्था किंवा नैष्कर्म्य स्थिती ही फार महत्वाची स्थिती आहे, जी अत्यंत आवश्यक आहे मनुष्यासाठी. ती तुला प्राप्त होणार नाही. आणि तू तुझ्या प्रकृतीच्या कर्माप्रमाणे किंवा तुझी जशी प्रकृती आहे, मानसिक प्रकृती, त्या पद्धतीने तू कर्म करतच राहणार आहेस. कर्म करण्याशिवाय किंवा अकर्मामध्ये मनुष्य राहू शकत नाही या पृथ्वी लोकावर. त्यामुळे तुला कर्म करणं हे बंधनकारक आहे, किंवा तो कर्म करून न करता राहू शकत नाही. मग त्यांनी मिथ्याचारीची डेफिनेशन दिली की जो बाह्य कर्मेंद्रिय कंट्रोल करतो पण आतमध्ये त्याची जी इच्छा असतात त्या तो कंट्रोल करत नाही, अशा माणसाला मिथ्याचारी म्हणतात. त्याच्यानंतर ह्याच्या अगदी उलट, की बाहेरून तो मनुष्य साधा असेल, त्याचं बरेचसे अवतारी बाबा वगैरे तुम्ही बघितले असतील, गाडगे महाराज, शंकर महाराज, त्यांचं काही बाह्य वर्तन किंवा हे अशा प्रकारचं नसायचं योग्यांसारखं, परंतु ते आतून असक्त होते. ओके, किंवा आतून ते डिटॅच्ड होते. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यासाठी तुला नियतम कर्म कुरु कर्म ज्यायो ही अकर्मण, कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं हे कधी पण चांगलं असतं. त्यातून तू कर्मबंधनातून मुक्त होशील. कसा बरं? जर यज्ञासाठी तू कर्म करत असशील तर प्रत्येक कर्म हे तुझं यज्ञासाठी केलेलं असलं पाहिजे. इथपर्यंत आपण काल आलो होतो. 10 ते 11 श्लोक आपण काल घेतले. तर आता बेसिकली सायकल ऑफ यज्ञ हे आपण इथे डिस्क्राईब करू. सो यज्ञ म्हणजे काय बेसिकली? यज्ञ म्हणजे बरेच आड्डा ब्राह्मण येतात, पुरोहित येतात आणि असं होम हवन केलं जातं, त्याला यज्ञ म्हणतात का? ऑफकोर्स त्याला यज्ञ म्हणतात. पूर्ण यजुर्वेदामध्ये यज्ञाच्या बऱ्याचशा प्रक्रिया किंवा काय म्हणू आपण त्याला, ते कसे करायचे, रिच्युअल्स, ऋत्विज, याविषयी संपूर्ण वर्णन आहे. वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ पण सांगितलेले आहेत. सो दॅट इज ऑल्सो एक यज्ञ, ज्याला नैमित्तिक यज्ञ असं म्हटलं जातं. किंवा कुठल्या तरी इच्छेने अश्वमेध यज्ञ करतो, आपण मी ऐकलं असेल दशरथाने केला होता, बरेचसे करतात. ओके, पुत्रकामेष्टी यज्ञ असतो, काही वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत. पण मनुष्याला जो रोजच्या रोज यज्ञ करायचा आहे त्याविषयी इथे भगवद्गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे. रोजच्या रोज म्हणजे प्रत्येक क्षणाला जो यज्ञ करायचा आहे. ओके, सो यज्ञ हा बेसिकली यज धातूपासून तद्धित प्रत्यय आहे. हा यज धातूपासून क्रिएट झालेला शब्द आहे, नूतन प्रातिपदिकम. यज इत्युक्ते टू सॅक्रिफाईस किंवा टू गिव्ह अप. प्रत्येक कर्म जेव्हा आपण जे जे करत असतो त्या सेकंदाला तुम्हाला जे काही त्याचे आउटपुट्स येतात कर्मांचे, ते कर्मांचे आउटपुट्स तुम्हाला श्रीकृष्णाला किंवा द अल्टिमेट रियालिटीला ऑफर करायचे असतात. किंवा तुम्हाला जे काही रिसीव्ह होतं, काही पारितोषिक रिसीव्ह होत असेल, काही पण रिसीव्ह होत असेल, तुम्हाला काही ब्लेसिंग्स मिळाले, तुम्हाला काही आशीर्वाद मिळाले, काही रेकॉग्निशन्स मिळाले, सगळ्या प्रकारचे जे जे आपण रिसीव्ह करतो आहोत ते प्रथमतः कृष्णाला अर्पण करून ॲज अ प्रसाद म्हणून आपण ग्रहण करायचा असतो. हा भाव नेहमी असला पाहिजे. ओके, असं बऱ्याच वेळेला आपल्याला दिसतं, आपल्याला खूप छान पदार्थ खायचं असं समोर ठेवलं आहे काहीतरी, किंवा एकदम अशी मस्तपैकी आपल्याला आवडणारी काही डिश असो, काही असो, तर आपण लगेच धावतो तिथे अँड वी युटिलाइज इट, ऑर आपण त्याचा भोग घेतो. त्याचा कृष्ण आठवत नाही त्यावेळेला. ऑब्व्हियसली ते होत आहे, इट्स व्हेरी कॉमन, इट्स व्हेरी नॅचरल. पण हे इथेच आपल्याला बुद्धियोग किंवा ज्ञानयोग प्ले करतो, की जेव्हा मी ती गोष्ट माझ्यासाठी उपभोगत आहे किंवा माझ्यासाठी मी त्याचा लाभ घेत आहे, त्यावेळेला पहिला काही 10 सेकंद, 1 मिनिट तुम्हाला कृष्ण आठवला पाहिजे तिथे, किंवा कृष्णाला तुम्ही ते ऑफर केलं पाहिजे मानसिकरित्या. आणि त्याला ऑफर केल्यानंतर जसं आपण एखादी गोष्ट आणली तर आपण म्हणतो, लहान मुलं बघा कशी असतात, की मला हे मिळालं, लगेच आईला नेऊन देतात, राईट? मग आई म्हणते, हा ठीक आहे, मला काय, मी काय एवढं हे खाणार नाहीये, हे मी थोडंसं घेतलं, आता तूच खा.
सो तो भाव असला पाहिजे, मातृत्वाचा भाव देवाच्या प्रती, की मला जे जे मिळतं आहे ते मी आधी तुला अर्पण करणार. कारण मुलाची भक्ती असते आईवर, राईट? तशी आपली भक्ती असली पाहिजे कृष्णावर, किंवा अल्टिमेटली ज्या ज्या स्वरूपात तुम्ही देवाला पूजत असाल त्या स्वरूपामध्ये, की आधी जे जे मला मिळाले आहे ते मी आधी तुला अर्पण करणार आहे, आणि मग त्याच्यातून तू मला जेवढं देशील तेवढं मी ग्रहण करेन. सो दिस इज कॉल्ड एज अ यज्ञ. ओके. तर या यज्ञाविषयी म्हणजे पुत्रकामेष्टी वगैरे वगैरे अशा यज्ञाविषयी इथे कृष्ण बोलत नाहीये. किंवा जे जे तुला मिळेल, किंवा जे जे तुझ्या बरोबर, इवन आता मी चांगल्या गोष्टींविषयी बोलले, काही वाईट गोष्टी पण आहेत, क्रिटिक्स असू शकतात, अपमान असू शकतो, दुःख असू शकतं, काहीही काहीही आपल्याला मिळतं कुठल्याही गोष्टी, मग ते सुद्धा तुला त्यालाच अर्पण करायचं, आणि मग त्याचा प्रसाद म्हणून आपण ते ग्रहण करायचं. हा भक्तियोगामध्ये बऱ्याच वेळेला हे असे प्रकार नवविधा भक्तीमध्ये सांगितले जातात, की जे मला मिळालं आहे, सुख दुःख, लॉस, पेन, गेन, काहीही, इट इज अ प्रसाद ऑफ कृष्ण. तो तुम्ही ग्रहण करायचा आहे. आणि प्रसाद कितीही, जरी एखादा आपण जेव्हा शिराचा प्रसाद वगैरे करतो, कितीही चांगला नसेल झालेला प्रसाद, कधी कधी होतात काही गोष्टी, जास्त तूप पडतं, कमी तूप पडतं, समजा प्रसाद चांगला नसेल झालेला, तरी सुद्धा तो आपण ग्रहण करतो. का? तर तो प्रसाद आहे म्हणून. आपण असं म्हणत नाही की किती काहीतरी खराब झालंय, कमी जास्त झालंय, मला नको, असं आपण कधीच म्हणत नाही. कारण प्रसाद हा ग्रहणच करायचा असतो. त्यामुळे पेनफुल सिच्युएशन्स, अपमान, गिल्ट्स, काहीही जे अनकम्फर्टेबल सिच्युएशन्स आहेत, ते तुम्हाला प्रसाद म्हणूनच ग्रहण करायचे आहेत. सो दिस इज कॉल्ड ॲज अ यज्ञ. बेसिकली या यज्ञाविषयी कृष्ण इथे बोलतो आहे. सो पहिल्या 10 आपण काल बघितला होता, की सहयज्ञाः प्रजाः सृष्टा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्वध्वम् एषः वह तू अष्टकामदृक्. म्हणजे प्रजापतींनी जनरली ह्युमन्स आणि गॉड्स किंवा कॉस्मिक एनर्जीची निर्मिती केलेली आहे, आणि त्यांच्याबरोबर एक यज्ञाचा आरंभ सुरू केला. देवान भावयत अनेन ते देवाः भावयन्तु वह. ओके. म्हणजे तुमचं, म्हणजे देव आणि ह्युमन्स हे एकमेकांना पोषक आहेत, किंवा त्यांनी एकमेकांना सपोर्ट केले आहे. बोथ शुड डू कर्मस और दे शुड वर्क फॉर इच अदर्स. परस्परं भावयन्तः श्रेयः परम अवाप्स्यसि अवाप्यसी अथ. अशा प्रकारे तुम्ही दोघांनी एकमेकांना, म्हणजे दोन फ्रेंड्स आहेत असं आपण समजूया, की एक्स फ्रेंड आहे आणि वाय फ्रेंड आहे, ह्युमन्स आणि गॉड्स, त्यांनी एकमेकांना सपोर्ट करायचा आहे. गंमत होते सुरू जिथे ते एकमेकांना सपोर्ट करत नाहीत. ओके. हे आपण काल बघितलं होतं. दे आर सपोज टू humans are supposed to utilize all the resources provided by the cosmic energies and offer the results or fruits to the cosmic energies किंवा गॉड्स. आणि गॉड्स किंवा कॉस्मिक एनर्जीज जे आहेत त्यांनी ते जे काही ऑफरिंग्स आहेत, आपण अग्नीला ऑफर करतो, वरुणाला ऑफर करतो, इंद्राला, शिवाला, अशा बऱ्याच ऑफरिंग्स करतात. त्या ऑफरिंग्स त्यांनी घेऊन त्यांनी ह्युमन्सना रिसोर्सेस प्रोव्हाइड करायचे आहेत. ओके. रिसोर्सेस म्हणजे आपण काल बोललो होतो, पर्जन्य आहे, ऑक्सिजन आहे, पृथ्वीवर पाणी आहे, या सगळ्या गोष्टी, रिसोर्सेस ज्या लागतात त्या प्रोव्हाइड करायच्या असतात. पण पुढे गंमत जिथे इथे सुरू होते, की इष्टान भोगान ही वह देवाः दास्यन्ते यज्ञभाविताः. म्हणजे अशा प्रकारे यज्ञभाविताः देवाः इष्टान भोगान ही दास्यन्ते. म्हणजे यज्ञाने पोषण झालेले असे ते देव जे आहेत, किंवा ज्या कॉस्मिक एनर्जीज आहेत, त्या तुला त्या तुला म्हणजे तुम्हाला भोग भोगण्यासाठी रिसोर्सेस प्रोव्हाइड करतील. तैहि दत्तान प्रदाय एभ्यः यः भुंक्ते तेन एव सह. मी संधी विग्रह करून बोलते आहे, की त्यांनी ते दिलेलं आहे ते प्रदाय, म्हणजे ते घेऊन, एभ्यः यः भुंक्ते, म्हणजे तो जो त्यांना न देता तो जो स्वतः खातो, तेन एव सह, तो चोर आहे किंवा तो योग्य करत नाही. he is not if one is not offering his fruit of his karmas to the cosmic energies, he is committing a sin or he is doing something wrong. Okay. So he is called as a thief, किंवा ज्याला पापी असं म्हटलं गेलं आहे. पुढे पापी पाप ही टर्मिनॉलॉजी वापरली आहे. यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः भुंजते ते तू अघम पापाये पचन्ति आत्मकारणात्. म्हणजे यज्ञशिष्टाशिन, हो, षष्टी, हा, प्रथमा बहुवचन आहे. यज्ञशिष्टाशिन नकारांत आहे, त्यामुळे यज्ञ
मध्ये जे अवशिष्ट राहिलेलं आहे समास आहे, आता मी एवढे समास विग्रह करत नाहीये, आपण ते 1 to 1 श्लोकामध्ये बघू. यज्ञाचा जो अवशेष राहिलेला असतो, म्हणजे काय, प्रसाद जो ग्रहण करतात, यज्ञाचे अवशेष ग्रहण करणारे जे संत असतात, ते काय होतात, सर्व किल्बिषैही मुच्छन्ते, म्हणजे सर्व पापांपासून किंवा सर्व दुष्कर्मांपासून ते मुक्त होतात. भुंजनते ते तू अघम पापा ये पचंती आत्मकारणात, म्हणजे आत्मकारणासाठी, म्हणजे स्वार्थासाठी जी लोक किंवा जे ह्युमन्स हे पचन करतात, म्हणजे ते स्वतः खातात. म्हणजे यज्ञाला यज्ञ वृत्तीने न देता स्वतः स्वार्थासाठी ते ग्रहण करतात. ते तू अघम पापा, म्हणजे दे आर कमिटिंग एक सीन. अघोरी पाप ते कमिट करता आहेत किंवा ते अघोरी पापी आहेत. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभव, यज्ञात भवति पर्जन्य, यज्ञ कर्म समुद्भव. क्षम्यता. अन्नापासून भूतानी, भूतानी म्हणजे आपण सर्व जण पृथ्वीवरची, यांची निर्मिती होते. पर्जन्यात अन्न संभव. अन्न कुठून उत्पन्न होतं, पर्जन्यापासून, म्हणजे पर्जन्यवृष्टीपासून. यज्ञात भवती पर्जन्य, पर्जन्यवृक्षी उत्पत्ती कुठून होते, यज्ञातून होते. म्हणून यज्ञ कर्म समुद्भव, म्हणून यज्ञ हे सर्व कर्मांचं, आपण आपली कर्म यांचं सगळं उत्पत्ती निर्माता हा यज्ञ हा आहे. So here he is describing about the cycle of yajna. If one is committing or one is doing karma yoga, or he is offering all his karmas to Lord Krishna, he is doing karma yajna day by day, day to day, or in every second he is committing the, or he is doing the karma yajna. Okay, so this kind of yajna promotes the rain, it promotes the food, it provides the resources on the earth so that food or the material can be provided. Then the humans are getting nourished with that. Okay, and they are again they becomes eligible to commit or to do another karmas. Okay, त्यामुळे आपलं पोषण होतं आहे. त्यामुळे यज्ञ हा फार महत्वाची गोष्ट इथे तरी सांगितली आहे. पुढच्या श्लोकामध्ये 15व्या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतो आहे की कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. म्हणजे कर्माचा उद्भव कुठे आहे, तर ब्रह्मामध्ये आहे. ह्याला काही लोक वेद असं पण म्हणतात. ओके, म्हणजे वेद ब्रह्मासारखेच आहेत. त्यामुळे बऱ्याच काही ठिकाणी ते काही काही पुस्तकांमध्ये किंवा काही रामानुजाचार्य किंवा ह्यांच्या मतामध्ये भिन्नता दिसते इथे शंकराचार्यांच्या, की ब्रह्मापासून कर्माची उत्पत्ती आहे किंवा वेदांपासून कर्माची उत्पत्ती आहे. अशा 2 प्रकारचा ब्रह्माला हे दिलेले आहेत. सो कर्म ब्रह्मोद्भवम, ब्रह्मापासून कर्माची उत्पत्ती होते. ते तुम्ही सायकल जर दक्षिणावर्त सायकल बघितलं, राईट कडून लेफ्ट कडे, तर विद्धी म्हणजे तू जाणून घे की कर्माची उत्पत्ती ही वेदापासून किंवा ब्रह्मापासून झालेली आहे. ब्रह्माक्षर समुद्भवम, ब्रह्माची उत्पत्ती कुठून झालेली आहे, अक्षर ब्रह्मन झालेली आहे. अक्षर ब्रह्मन काय ते आपण पुढच्या अध्यायांमध्ये बघून घेऊ. सो ब्रह्माची उत्पत्ती ही अक्षर समुद्भवापासून, कारण हे ब्रह्माचं जे सायकल आहे, जर तुम्हाला कोणाला माहिती असेल, काल परवा काही भगिनी म्हणत होत्या की ब्रह्माचा दिवस वगैरे कालगणना काय आहे वेदांच्या नुसार, तर ह्याच्या पलीकडे जर ह्याचं नॉलेज असेल तर ब्रह्माचं एक आयुष्य किंवा दिवस म्हणजे आपलं शतक वगैरे असतात सगळी, त्याचं खूप मोठं कॅल्क्युलेशन आहे. सो त्याच्या ब्रह्म सुद्धा, हे ब्रह्म किंवा ही गॅलेक्सी एका वेळेला क्रिएट होते आणि काही हजार वर्षांनी ती नष्ट होते. सो ब्रह्म पण नष्ट होत असतात. त्यामुळे पण अक्षर ब्रह्मन कधी नष्ट होत नाही. त्यामुळे अक्षर ब्रह्मांपासून ब्रह्माची उत्पत्ती होते, ब्रह्मापासून कर्माची उत्पत्ती होते. तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. आणि मग पुढे मी जसं काल वर्णन केलं होतं, कर्मापासून यज्ञाची निर्मिती, यज्ञापासून पर्जन्य, पर्जन्यापासून अन्न, अन्नापासून भूत आणि भूतापासून त्याची पुष्टी होऊन पुन्हा ब्रह्म, असं ते सायकल चालत राहतं. त्यामुळे ब्रह्म हे सर्वगत आहे. ओके, म्हणजे सगळ्या अणुरेणूंमध्ये ब्रह्म आहे. त्यामुळे यज्ञामध्ये नित्य प्रतिष्ठित झालं पाहिजे आपल्याला, किंवा आपण यज्ञ नेहमी केला पाहिजे. सेकंदाला करण्याची गोष्ट आहे ही. Then he describes about breaking the cycle of this yajna. Okay, 16 ते 17, 18व्या श्लोकामध्ये एवं प्रवर्तितम चक्रम न अनुवर्तयति इह यः अघायुः इंद्रिया रामः मोघम पार्थ स जीवति.
द वन हु डू नॉट ऑफर दिस कर्मास to him or who do not follows the yajna, he breaks the cycle. He breaks this cycle. Okay, he is living for only worldly pleasures, so he leads to sin किंवा he commits a sin. म्हणजे हे जे परिवर्तितम चक्र आहे, न अनुवर्तयती म्हणजे जो मानत नाही किंवा जो फॉलो करत नाही तो काय असतो, अघायुहू म्हणजे तो पापी आयुष्य जगतो आहे. तो इंद्रियाराम आहे म्हणजे असा इंद्रियांमध्ये रममाण होणारा असा तो मनुष्य आहे. मोघम म्हणजे मोहामुळे असा प्रकारचा आयुष्य तो पार्थ तो जगत असतो. यस्तु आत्मरतिः एव स्यात् आत्मतृप्तः च मानवः आत्मनि एव च संतुष्टस्य क्षम्यतां संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. म्हणजे काय होतं की द वन हू फॉलोज दिस सायकल म्हणजे जे फॉलो करत नाही त्यांच्याविषयी 16व्या श्लोकात म्हटले, आता जे फॉलो करतात त्याच्याविषयी 17व्या श्लोकात सांगतो आहे की यस्तु आत्मरती ही एव म्हणजे जी लोक आत्मामध्येच रममाण झालेली असतात, इंद्रियराम नाही आहेत ते, आत्मरती आहेत ते, आत्म्यामध्येच रममाण झालेली असतात, आत्मतृप्त असतात म्हणजे आत्म्यामध्येच ते तृप्त अवस्थेमध्ये किंवा समाधानी असतात असे मानव आत्मनी एव संतुष्ट तस्य कार्यम न विद्यते. म्हणजे जे कुठल्याही गोष्टी ह्या स्वतःच्या इंद्रिय सुखाचं म्हणजे इंद्रियाचा भोग घेण्यासाठी त्या गोष्टींचा कुठल्याही गोष्टींचा बाह्य ज्या अवेलेबल आहेत इथे बाजूला आपल्या आजूबाजूला त्यांचा भोग ते इंद्रियांसाठी घेत नाहीत, ते त्याचा त्याग करत असतात किंवा अगदी ज्या शरीराला आवश्यक गोष्टी असतील, शरीरक्रिया देहक्रिया करण्यासाठी जेवढ्या आवश्यक असतील तेवढ्याच उपभोग घेतात, ते पण कृष्णाला ऑफर करून. ओके, आता आपण विचार करा की आपण किती इंद्रियाला आवश्यक आहे त्या गोष्ट म्हणजे इंद्रिय निग्रह किती करतो आणि किती आपल्या मनाला हव्यात त्या गोष्टी करतो, ह्याचा प्रत्येकाने स्वतःचा अनालिसिस करावा. की शरीर यात्रा किंवा देह चालावा म्हणून किती लोक खातात किंवा काही आहार विहार करतात आणि त्याच्या पुढे जाऊन किती करतात. सो दॅट्स पर्सनल अनालिसिस. सो द वन हू फॉलोज दिस सायकल ही इज रिअलाइज्ड, ही इज स्टेबल, तो आत्मतृप्त आहे, तो आत्म्यामध्ये संतुष्ट आहे. ही डू नॉट डू एनिथिंग आणि जो अशा प्रकारचा जो मनुष्य आहे आत्मतृप्त किंवा आत्म्यामध्ये संतुष्ट असलेला मनुष्य हा कितीही समाजामध्ये किंवा पृथ्वी लोकांमध्ये काहीही करत असला तरी तस्य कार्यम न विद्यते. म्हणजे तो कर्मबंधनांना अटॅच होत नाही, कारण तो कुठलीही गोष्ट ही माझ्यासाठी करतो आहे. कृष्ण सांगतो आहे की तो माझ्यासाठी करतो आहे. ओके, you can understand this like if you are an employee of a company, so and you are working for your boss, right, ultimate MD वगैरे त्यांचे जे ओनर असतात त्यांच्यासाठी, तर तुम्ही कुठल्याही प्रकारची काहीही कर्म केली, द ओनर इज देअर टू प्रोटेक्ट यू, द ओनर इज देअर टू ब्लेस यू और टू नरिश यू. ओके, तर जे काही केलं जातं ते कंपनीच्या फायद्यासाठी केलं जातं. ओके, त्याच्यामध्ये त्या माणसाचा वैयक्तिक स्वार्थ काहीच नसतो. तो अशा प्रकारची जेव्हा भावना असते, हीच भावना आपण कृष्णाच्या प्रती ठेवली तर तो मनुष्य त्याने काहीही कुठल्याही प्रकारची कर्म केली तरी ही तस्य कार्यम न विद्यते. म्हणजे ही गोज बियॉन्ड दिस कर्मबंधनास. त्याला कुठल्याही प्रकारची अटॅचमेंट म्हणजे समजा त्याच्या अजून चूक जरी घडली काही तरी सुद्धा समजा की कंपनीच्या एका एम्प्लॉईची जर एखादी काही गोष्टी चुकल्या, ऑब्व्हियसली द कम्प्लीट वर्ची सिस्टीम त्याला प्रोटेक्ट करायला येते, राईट, बिकॉज ही इज डुईंग दॅट फॉर द बेनिफिट्स ऑफ द कंपनी, राईट. सो त्याच्यासाठी तो कर्मबंधनामध्ये अडकत नाही असं तो सांगतो आहे. बोलायला गेलं तर खूप आहे बोलण्यासारखं. तो पुढच्या श्लोकामध्ये तो म्हणतो आहे की न एव तस्य कृतेन अर्थ न कृतेन इह कश्चन न च अस्य सर्वभूतेषु कश्चित अर्थ व्यपाश्रय. म्हणजे त्याचे म्हणजे अशा प्रकारच्या जीवाचे किंवा मनुष्याचे हिज डीड्स ऑर नॉन डीड्स कृतः न एव तस्य कृतः अर्थ कृतेन अर्थ म्हणजे त्यांनी केलेल्या कुठल्याही गोष्टींचा अर्थ नाही इन द सेन्स निरर्थक आहे असा अर्थ नाही घ्यायचा आहे इथे. अर्थ नाही म्हणजे तो त्याला बाउंड नाहीये, त्याच्या कुठल्याही गुड ऑर बॅड कॉन्सिक्वेन्सेसला तो बाउंड नाही. ओके, सो त्याच्या कुठल्याही कृतीला अर्थ नाही. न कृतेन इह कश्चन म्हणजे ज्यांनी जे काही कृत म्हणजे केलेलं आहे, जे नाही केलेलं आहे त्याला तो स्वतः बाउंड नाही. द कंपनी ऑर द ओनर इज बाउंड टू फॉर दॅट कॉन्सिक्वेन्सेस. सो कृष्णा म्हणजे प्रत्येकाला आपण कृष्णार्पण असू म्हटलं की आपण कर्मना बंधनातून बऱ्याच वेळेला बाहेर पडत असतो. पण कृष्णार्पण म्हणणं इतकं सोपं नाहीये. जेव्हा आपल्याला पाहिजे ती गोष्ट समोर असते किंवा फार एक्साइटमेंट पण कृष्णाला विसरूनच जातात बरेच लोक, आठवतच नाही तो.
पेन असला म्हणजे की दुःख झालं कीच आठवतो, हे राम, हे कृष्ण, अरे देवा कसं झालं. पण आनंदामध्ये कधी कृष्ण आठवत नसतो. एनिहाव, न च अस्य सर्वभूतेषु कश्चित अर्थव्यपाश्रय. म्हणजे अशा मग अशा माणसांचा म्हणजे हा त्या सर्व भूतांमध्ये जरी असला, न च अस्य कश्चित अर्थव्यपाश्रय म्हणजे तो कुठल्याही अर्थाचा आश्रित बनत नाही, त्याच्यावरती कुठलीही कर्मबंधनं त्याच्यासाठी शिल्लक राहत नाहीत. सो कृष्ण अर्जुनाला सांगतो आहे, फॉलो युअर कर्मा. मी जे तुला सांगतो आहे ते बाळा तू कर. तू कुठल्याही प्रकारचा विचार करू नकोस. नो इंटेन्शन. तू कर्माच्या प्रती कुठल्याही प्रकारचे इंटेन्शन ठेवू नकोस किंवा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ ठेवू नकोस. तू प्रत्येक कर्म हे सेन्स ऑफ ड्युटीने करत राहा. ओके. आणि तुला एखादं कर्म आवडत जरी नसेल तरी यू शुड नॉट हॅव एनी रिपल्शन ऑर अट्रॅक्शन फॉर द कर्मास. मी सांगितलंय म्हणून तू कर. मला फार आवडतं आहे किंवा मला आवडत नाही आहे म्हणून मी कर्म करणार नाही, मला हे आवडते म्हणून मी करणार नाही, अशाही प्रकारचं करू नको. तुला जेव्हा आदेश येईल, तू माझ्याशी कनेक्टेड असशील तर मी तुला आदेश देत राहीन, त्याप्रमाणे तू कर्म करत राहा. म्हणजे तू डिटॅचमेंट स्टेटमध्ये तुला वैराग्य प्राप्त होत राहील, असं कृष्ण सांगतो आहे. सो पुढच्या 19-20 श्लोकामध्ये तो म्हणतो आहे की तस्मा. आता मग काय करायचं होतं म्हणून हे सगळं त्यांनी एक्सप्लेन केलं. सायकल ऑफ यज्ञ, ब्रेकिंग द सायकल ऑफ यज्ञ वगैरे वगैरे. म्हणून आता कृष्णाचा ऍडवाइस सुरू होतोय, त्याचा सल्ला सुरू होतोय की तस्मात असक्त सततम कार्यम कर्म समाचर. आता असक्ताची डेफिनेशन मगाशी दिली होती, आपण बघितली होती मागच्या ह्याच्यामध्ये की मला पाठ नाहीये. हा, यस्वेंद्रियाणि मनसा नियम्यारभते अर्जुन कर्मंद्रेहि कर्मयोगम असक्तः स विशिष्यते. ओके. त्यामुळे तू आता अशा प्रकारचा असक्ताची मी तुला जे वर्णन केलेलं आहे त्या पद्धतीने तू वाग. त्यामुळे तस्मात असक्तः सततम कार्यम कर्म समाचर, त्या पद्धतीने तू कार्य करत राहा. असक्तः ही आचरण कर्म परमाप्नोती पुरुष. म्हणजे आचरण करत असलेला असक्त, हा जो असक्त असतो तो परमगतीला तो पुरुष प्राप्त होतो. त्यामुळे तू असक्त राहा, चांगली कामं करत राहा, वर्क विथ द सेन्स ऑफ ड्युटी, बी इक्वल. आणि समाचार शब्द वापरला इथे, त्यामुळे समाचार म्हणजे बी इक्वल टू ऑल. म्हणजे कुणाच्याही प्रति भेदभाव तू बाळगू नकोस. नॉन अटॅच ऍक्शन, अशा प्रकारची जर तू ऍक्शन घेत राहिलास किंवा करत राहिलास कर्म, यू विल लीड टू द सुप्रीम रियालिटी और यू विल गेट द परमम गती. आपनोती परमम आपनोती पुरुष. पुढे तो काय सांगतो आहे, काही उदाहरणं तो देतो आहे की कर्मणी एव ही संसिद्धिम आस्थिताः जनकादयः लोकसंग्रहम एवापि संपश्यन् कर्तुम अर्हसि. म्हणजे कर्मणा क्षम्यतां, कर्मणी नाहीये ते, कर्मणा आहे, तृतीय एकवचन. कर्मणा एव वृद्धी संधी, कर्मणा एव कर्माने ही संसिद्धी म्हणजे यश किंवा सिद्धी किंवा साफल्य. संसिद्धिम धीम म्हटले ना, म्हणजे द्वितीय एकवचन आहे. संसिद्धिम आस्थिताः जनकादय, म्हणजे जनकादी जे महात्मे आहे, जिला जनकाला विदेह अवस्थेमध्ये होता, तो विदेह नगराचा राजा होता, म्हणजे विदेह अवस्थेमध्ये असायचा तो ज्ञानी, एक ज्ञानयोगी म्हटला जातो, वन ऑफ द ज्ञानयोगी जनक. आणि त्याच्यासारखे अनेक जनकादय. जनक हे असे जे संस्थित किंवा ज्ञानयोगी आहेत ते कर्मानेच संसिद्धी म्हणजे सफलता प्राप्त करतात. लोकसंग्रहम एवापि संपश्यन कर्तुम अर्हसी. संपश्यन चतुर्वृत्ती आहे. लोकसंग्रह पाहणारे ते कर्तुम अर्हसी, कुठलीही प्रकारची क्रिया करायला लायक आहेत. आणि तशा प्रकारे त्यांना तू पहा आणि तू कर्तुम अर्हसी. अर्हसी द्वितीय मध्यम पुरुष एकवचन आहे. त्यामुळे तशा प्रकारे तू त्यांच्यासारखा म्हणजे तुझ्यासाठी तेच योग्य आहे. त्वम कर्तुम तादृशम कर्तव्यम त्वम कर्तुम अर्हसी, असं त्याला तिथे म्हणायचं आहे. आता लोकसंग्रह हा शब्द वापरलेला आहे. लोकसंग्रह म्हणजे स्वधर्मे प्रवर्तनम अधर्मात निवृत्तनम. आता स्वधर्म परधर्म ह्याच्यामध्ये शंकराचार्यांचे, रामानुजाचार्यांचे खूप वेगवेगळी मतांतर आहेत. म्हणजे त्या पुढच्या श्लोकात येणार आहेत. तर स्वधर्म म्हणजे चांगल्या ह्याच्यामध्ये तू प्रवृत्त राहा आणि अधर्मात निवर्तन म्हणजे अधर्मापासून तू निवृत्त हो. फार जास्त डिटेलमध्ये बोलू शकत नाही, बोलायला फार वेळ लागतो. त्यामुळे अशा प्रकारचा लोकसंग्रह म्हणजे लोकांसाठी उत्तम कार्य तू करत राहा. सो त्याच्यानंतर कृष्ण अर्जुनाला म्हणजे पूर्ण कर्मयोग तुम्ही चॅप्टर बघितलं ना, तर त्याच्यामध्ये कर्म का करावीत
याच्याविषयीच वर्णन आलेलं आहे. तर आणखीन एक कारण तो देतो आहे कृष्ण अर्जुनाला, की कर्म का करायचं. कारण तो सांगतोय की तू अर्जुना, तू एक आयडॉल आहेस. तू एक आयडॉलला काय म्हणतात मराठीत, एक योग्य म्हणजे ज्याला लोक फॉलो करतात. ओके, तू एक म्हणजे आपले जे आयडॉल्स असतात ना, ते त्याच्याकडे बघून लोक फॉलो करतात. यत् यद्यत् आचरति श्रेष्ठः तत्तत् इतरः तत्तत् इतरः जनः यः सः यत् प्रमाणं कुरुते लोकः तद् अनुवर्तते. म्हणजे श्रेष्ठ लोक लाईक यू, तुझ्यासारखी श्रेष्ठ लोक जे जे आचरण करतात ते इतर जन फॉलो करतात. सो यू पीपल, श्रेष्ठ पीपल लाईक यू इज ऑलवेज फॉलोड बाय अदर पीपल ऑन द अर्थ. तो यत सह म्हणजे तो मनुष्य किंवा तू यत प्रमाणम कृते, तू जे करशील प्रमाणाने ते लोक अनुवर्तते, इतरे जन किंवा लोक तद अनुवर्तते. तू आयडॉल आहेस त्यामुळे तुला कर्म करणं भागच आहे. म्हणजे इफ यू आर व्यासपीठावर बसलेल्या किंवा जे आयडॉल्स असतात त्यांनी कर्म ते जसं करतात तसे इतर इतर लोक करतात. त्यांनी जर कर्म नाही केलं तर बाकीचे लोक पण कर्म करणार नाहीत. त्यामुळे तुला कर्म करणं हे बाध्य आहे. हे असं अर्जुनाला तर सांगतो आहे की यू आर अन आयडॉल, सो यू हॅव टू डू द कर्मस. कृष्ण आणि त्याच्यानंतर तो स्वतःबद्दल सांगतो आहे. कृष्णा टॉक्स अबाउट सेल्फ. न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन न अनवाप्तम अवाप्तव्यम वर्ते एव च कर्मणी. म्हणजे नमे पार्थासी कर्तव्यम, हे पार्थ माझं इथे काहीही कर्तव्य नाही किंवा माझं इथे काहीही काम नाही पृथ्वीवर, खरं बघायला गेलं तर. त्रिशूळ आणि पृथ्वीवरच नाही, त्रिशूळ लोकेश किंचन, या तिन्ही लोकांमध्ये मला काहीच करायची गरज नाहीये, माझं काही कामच नाही ह्याच्यामध्ये. फॉर मी देर इज नो कर्म हिअर. अनवाप्तम म्हणजे अनवाप्तम क प्रत्यय आहे. अलब्धम म्हणजे अनवाप्तम म्हणजे मला मिळालं नाही असं काहीच नाहीये. माझ्याकडून मला एखादी गोष्ट नॉट गेन बाय मी, अशी कुठलीही गोष्ट नाही या पृथ्वीवर. अवाप्तव्यम, अवाप्तव्यम म्हणजे टू गेन बाय मी, अवाप्तव्यम तव्यात प्रत्यय. त्यामुळे माझ्यासाठी मिळवावं अशी पण कुठली गोष्ट नाही. माझ्यासाठी मी कुठली गोष्ट मिळवावी अशीही या पृथ्वी तलावर कुठली गोष्ट नाही, या त्रिभुवनामध्ये नाही. सो वर्ते, वर्ते उत्तम पुरुष एकवचन. इथे अयादी यांताव्यांत संतू होऊन यवलोक संधी पण झालेला आहे, म्हणून तिथे वर्ते ए योग एव असं आहे. वर्ते एवच कर्मणी. आय एम जस्ट इंटरेस्टेड इन कर्म. आता हे कसं समजू शकतो माहितीये का, की जेव्हा आपण पहिले लहानपणी गेम खेळायचो, आपण लहानपणी छोटे इंडोर आउटडोर गेम खेळायचो, ते जिंकण्यासाठी खेळायचे. लहान मुलं जिंकण्यासाठी खेळतात बघा, आनंदासाठी खेळतात, जिंकण्यासाठी खेळतात, की मी जिंकणार, माझी टीम जिंकणार. आणि मग नाही जिंकले की ती रडत राहतात. पण आज या एज मध्ये मॅच्युरिटी आल्यानंतर आपण गेम का खेळतो? जिंकण्यासाठी खेळतो का? ऑफकोर्स काही लोक जिंकण्यासाठी खेळतात, पण परंतु जिंकणे हरणे ह्याच्या पुढे निघून जातो आपण. ओके, मला माझा वेळ किंवा माझी जे आहे मला आनंद मिळवायचा आहे म्हणून पण काही लोक गेम खेळतात. मग त्यात मी हरलो तरी हरकत नाही, पण मला गेम खेळण्याची संधी मिळाली. सो दे आर सॅटिस्फाईड. सो दे गोज बियॉन्ड द विनिंग अँड लॉसेस, राईट. जस्ट मिनिट. ओके, सो 10 मिनिटात हे संपेल. आपण मॅक्सिमम संपवायचा आपण प्रयत्न करू. ऐक काय जरा हवंय परत ते चालेल. असू दे, हे छोटच ठेवते. तर कुठे होतो आपण? लोकसंग्रह करा. हा, सो जस्ट प्ले द गेम. म्हणजे डोंट प्ले द गेम फॉर विनिंग, राईट. लहान मुलं ते करतात. नाव यू आर मॅच्युअर्ड, थोडा मॅच्युरिटी एक्सपेक्टेड आहे तुमच्याकडनं. त्यामुळे माझ्यासाठी इथे काहीही या पृथ्वीवर कर्म शिल्लक नाही. मी मिळवलं नाही असंही काही नाही, मला मिळवायला पाहिजे असंही काही नाही. न अनवाप्तम अवाप्तव्यम असं म्हटले तरी. त्यामुळे तू जस्ट गेम खेळत राहा. पहिली गोष्ट म्हणजे जिंकण्याची किंवा हरण्याची इच्छा ठेवू नकोस कुठल्याही प्रकारची. यू जस्ट प्ले द गेम लाईक आय एम डुईंग दॅट. मी जसं करतो आहे. आय एम जस्ट इंटरेस्टेड इन कर्मास, आय एम जस्ट इंटरेस्टेड इन गेम. आय एम नॉट इंटरेस्टेड इन विनिंग ऑर लुझिंग ऑल्सो. सो जस्ट प्ले द गेम लाईक मी, असं तो म्हणतो आहे. आता
आता ह्याच्या पुढे सगळ्यात महत्वाचा श्लोक येतो आहे की वाय इफ कृष्णा इज देर इज नथिंग टू गेन फॉर कृष्णा, देर इज नथिंग टू टू बी गेन्ड बाय कृष्णा, मग कृष्णा कर्म का करतो आहे पृथ्वीवर? कृष्णाचा अवतारच मुळात इथे का झाला त्या म्हणजे काळामध्ये, किंवा वेळोवेळी का होत असतो, किंवा आता पण होत असतो, म्हणजे तुम्हाला सापडतीलच हे अनेक कृष्ण आजूबाजूला जर नीट शोध घेतला तर. वाय कृष्णा इज डुईंग कर्म, ते इथे पृथ्वीवर येतातच का, पहिली गोष्ट म्हणजे. सो यदि ही अहम न वर्तेयम जातु कर्मण्य कर्मणी अतंद्रित मम वर्त्म अनुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. वर्त्म म्हणजे मार्ग किंवा पाथ. यदि अहम म्हणजे मी जर कर्म नाही केली, अतंद्रित म्हणजे नो तंद्रा म्हणजे ऍक्टिव्हनेस असते, म्हणजे कर्मामध्ये मी ऍक्टिव्ह जर नाही झालो, कर्मामध्ये मी कार्यरत जर मी कर्म नाही केली, तर काय होईल? इफ आय विल नॉट बी ऍक्टिव्ह इन कर्मा, ऑल विल फॉलो मी. सगळी लोक मला फॉलो करते, आणि मी जर बसून राहिलो तर सगळी लोक बसून राहतील. ओके, सो दो नॉट रिक्वायर्ड आय एम डुईंग इट. कधी कधी बघा, एक घरामध्ये किंवा तुम्ही असं बघता की मुलांना खूप कंटाळा आलो, कारण ही प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहेत, आपण असं करतो. सुट्टी चालू असते, मुलांना कंटाळा आलेला असतो, मुलं स्वतःहून काही चेस किंवा कुठल्या प्रकारचे इंडोर आउटडोर गेम खेळायला तयार नसतात. मग आई किंवा वडील किंवा जो घरातला मनुष्य मॅच्युअर्ड असतो, तो म्हणतो चला आपण खेळूया. त्या मुलांना खेळवण्यासाठी तो खेळायला जातो, ना की त्या छोट्या मुलांना हरवून मला आनंद मिळवायचा आहे म्हणून तो खेळायला जात नाही. कारण घरातली मोठी माणसं बसली तर मुलं पण बसून राहतात. ओके, तर त्यांना खेळवण्यासाठी, त्यांच्या शारीरिक हालचाल घडवण्यासाठी, त्यांना आरोग्य प्राप्तीसाठी, त्यांना एन्जॉय करता यावं म्हणून आई वडील किंवा मोठी माणसं गेम स्टार्ट करतात, लाईक कृष्णा. सो तसा कृष्णाने हे गेम, ज्याला आपण पूर्ण ही पृथ्वी म्हणजे कृष्णाची लीला आहे असं म्हटलं जातं. सो त्याने हा गेम सुरू केलेला आहे, आणि तो स्वतः या गेम मध्ये उतरलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्याला करायची काहीही गरज नाहीये कुठल्याही प्रकारची कर्म. आणि व्हॉट विल हॅपन इफ कृष्णा डझंट डू द कर्म? उत्सीद, आणि कारण त्यांनी फार भयानक अवस्था पुढे वर्णन केली आहे की जर हे मी नाही हे जर चक्र मी किंवा हे जर पृथ्वी मी नाही चालवली तर काय बरं होईल? सो उत्सीदयेत इमे लोकाः न कुर्याम कर्म चेद अहम संकरस्य च कर्ता स्याम उपहन्यामी इमाः प्रजाः. व्हिडिओ ऑफ करा स्मिता राजभगिनी. एव्हरीथिंग विल गेट डिस्ट्रॉइड, एव्हरीथिंग विल गेट डिस्ट्रॉइड. उत्सीदयेत इमे लोकाः, जर मी कर्म केलं नाही तर ह्या सगळ्या म्हणजे इथे जी सगळी लोक आहेत त्यांचा नाश होईल. न कुर्यात कुर्याम कर्म चेत अहम, मी जर कर्म नाही केलं तर ह्यांचा नाश होईल. संकरस्य च कर्ता, आणि संकर म्हणजे डिस्ट्रक्शन, या सगळ्या डिस्ट्रक्शनचा आय विल बी कॉज. म्हणजे कृष्ण सांगतो आहे की संकरस्यच कर्ता, या कर्त्याचा मी कर्ता होईल किंवा त्याचा मी जनक होईल. की म्हणजे लहान मुलं जर कंटाळतील, झोपतील, म्हणजे त्याच्यासाठी जे आवश्यक आहे ते मी केलं नाही, किंवा त्यांना योग्य माझं कर्म मी केलं नाही, राईट. तर त्यांच्या डिस्ट्रक्शनसाठी, म्हणजे जर मुलांना तुम्ही खेळायलाच नाही पाठवलं तर त्यांच्या पुढे जाऊन त्यांची वाढ होणार नाही आहे, तर ती वाढ न होण्याला मी कारणीभूत असेल, राईट, जर मी कर्म नाही केलं तर. सो कृष्णा सेज की संकरस्यच अहम करता स्याहम, म्हणजे मी त्याचा करता होईल, त्या डिस्ट्रक्शनचा किंवा त्यांच्या लॉसेसचा मी करता होईल. उपहन्यामी इमाहा प्रजाहा, ही जी प्रजा आहे त्याचा मी संहार करेन किंवा त्यांना मी फिनिश करेन. उपहन्यामी, त्यांना ऑल पीपल विल बी फिनिश्ड बाय मी, असं तो म्हणतो आहे. सो हे दोन श्लोक फार महत्वाचे आहेत म्हणजे अर्थदृष्ट्या. 35 झाले, एक 5 मिनिटं आहेत. आय थिंक आपण थांबूया, कारण हा एक वेगळा टॉपिक पुढे ओपन होतो आहे. म्हणून शहाण्या माणसाने किंवा वाईज माणसाने किंवा जो असक्त आहे त्याने पुढे काय करावं याविषयी पुढे वर्णन केलेलं आहे. ओके, सो आपण आज सायकल ऑफ यज्ञ, त्याच्यानंतर ब्रेकिंग द सायकल ऑफ यज्ञ, त्याच्यानंतर त्यासाठी असक्त म्हणजे अर्जुनाला त्यांनी सांगितलं की त्यांनी काय करणं अपेक्षित आहे. कृष्णाने स्वतःचं वर्णन केलेलं आहे. कृष्णाने अर्जुनाला ऍज अ आयडॉल म्हणून सांगितलेलं आहे की तू सगळ्यांचा आयडॉल आहेस, तू सगळ्यांचा सगळे लोक तुझ्याकडे बघता आहेत, त्यामुळे तू जसं करशील तसे इतर लोक करतील. आणि तो स्वतःशी तिथे बोलतो आहे की मला काही प्राप्त करावं असं या जगात नाही, मला काही प्राप्त झालं नाही असंही या जगामध्ये नाही, पण तरी मी का कर्म करतो आहे किंवा का मी इथे पृथ्वीवर आहे, तर जसे जर मी काही केलं नाही तर लोकांचा नाश होईल. ओके,
सो आय थिंक आपण इथे थांबूया. मी माझं रेकॉर्डिंग थांबवते आधी. आय विल स्टॉप द प्रेझेंटेशन. एक 3-1 मिनिटं आहेत, त्यामुळे तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नंतर विचारू शकता. एक रेकॉर्डिंग थांबवल्यानंतर. जस्ट अ मिनिट.